लाडक्या बहिणींना 2100 रुपये अपेक्षित होते, पण आता 1500. एक मिनिट, आम्ही त्याच्यापासून बाहेर गेलेलोच नाही. आम्ही वेगवेगळ्या पद्धतीनं जे काही ह्याच्यामध्ये आमचा जाहीरनामा होता त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे, त्याही रस्त्याने आम्ही विचार करतोय. आमचं चाललेलं काम आहे. आज आम्ही सध्या 1,500 रुपये गृहीत धरून त्या योजनेला लागणाऱ्या निधीची तरतूद त्या ठिकाणी केलेली आहे. अजिबात नाही. तुम्ही अर्थसंकल्प नीटपणे बघितलेला दिसत नाही. AIच्या बाबतीमध्ये आम्ही शेतकऱ्यांना आता त्यांचं उत्पन्न वाढावं, त्यांचा खर्च कमी व्हावा, त्यांचं उत्पादन खर्च कमी व्हावा, त्यांचं खताचा खर्च कमी व्हावा, पाण्याचा खर्च कमी व्हावा, याकरता AI म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्तेचं धोरण आम्ही शेतकऱ्यांच्या करता या अर्थसंकल्पामध्ये घेतलेलं आहे. 2 वर्षाच्या करता 500 कोटी रुपयाची तरतूद खास या कामाच्या करता आम्ही त्या ठिकाणी दिलेली आहे. आम्हाला अनुभव आहे, जर काही शेतकऱ्यांनी एखादं आत्मसात केलं तर बाकीचे लगेच इतर शेतकरी ते आत्मसात त्या ठिकाणी करतात आणि त्याच्यामुळं हा प्रकल्प आम्ही हातामध्ये घेतलेला आहे. उलट ॲग्रिकल्चरच्या बाबतीमध्ये खूप चांगले निर्णय आम्ही शेतकऱ्यांच्या बाबतीत घेतलेले, त्यांच्या पाण्याच्या बाबतीमध्ये घेतलेले. जिथं आमच्याकडे सरप्लस पाणी आहे ते ह्या खोऱ्यातनं दुसऱ्या खोऱ्यामध्ये नेण्याचा देखील आमचा प्रयत्न आहे. पश्चिमेकडे पडणारं पाणी समुद्राकडे जाणारं हे पुन्हा आमच्या नाशिक जिल्ह्याला, आमच्या त्या ठिकाणी असणाऱ्या संभाजीनगरला म्हणजे मराठवाड्याला कसं देता येईल, नगर जिल्ह्याला कसं देता येईल, हा प्रयत्न आम्ही ह्या अर्थसंकल्पामध्ये केलेला आहे. आमचा त्या विदर्भातल्या ज्या काही योजना आहेत किंवा खानदेशामधल्या ज्या काही आमच्या योजना आहेत पुनर्भरणाचा कार्यक्रमाचा, तोही आम्ही त्याच्यामध्ये घेतलेला आहे. कुठल्याही गोष्टीला आम्ही त्याच्यामध्ये जिथं गरज आहे तिथं काटकसर अजिबात केलेली नाही. तेव्हा का प्रत्येकाचा वेगवेगळं मत त्या ठिकाणी असू शकतं. आम्हाला जे काही देता येणं शक्य होतं, वीज माफीचं आम्ही कंटिन्यू चालू केलं. महिलांना 1500 रुपये अनुदान द्यायचं ते आम्ही त्या ठिकाणी चालू ठेवलं. नवीन AI या तंत्रज्ञानाचा वापर करून अनेक क्षेत्रामध्ये आपल्याला म्हणजे आमचा पोलीस विभाग असेल, आमचा कृषी विभाग असेल, आमचा उद्योग विभाग असेल, अशा अनेक क्षेत्रामध्ये ह्याला कसं मदत होईल याबद्दलचा आम्ही त्या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे. आणि हे सगळं करत असताना आर्थिक शिस्त, मी पुन्हा सांगतो, तुम्ही पत्रकार मित्रांनी पण बारकाईने जर बघितलं तर त्यामध्ये आर्थिक शिस्त लावण्याचा निश्चितपणे. व्हिडिओच्या माध्यमातून लाडक्या बहिणींना अजितदादा यांनी संपूर्ण माहिती सांगितलेली आहे. लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये 30 तारीख आता आलेली आहेत आणि आता लाडक्या बहिणीनं त्यांच्या हप्त्याची आतुरतेने जे वाट बघत होते तर त्यांची प्रतीक्षा आता संपली आहे. बहुतेक लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये हप्ता हा जमा करण्यात आलेला आहे. लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये लवकरात लवकर पैसे कसे गेले पाहिजे यासाठी आम्ही नियोजन केले आहे, अशी सुद्धा माहिती त्यांनी दिलेली होती आणि त्यानुसार त्यांच्या खात्यावरती पैसे टाकायला देखील सुरुवात झालेली आहे.